पुढची बातमी आपण पाहूयात। शिवसेना उबाठाची मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक होणार आहे। मुंबईतील सर्व नगरसेवकांसोबत उद्धव ठाकरे हे संवाद साधणार आहेत। त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी उमेदवार द्यायचा की नाही यावर उद्धव ठाकरे चर्चा करणार असल्याचं कळतंय। थोड्याच वेळामध्ये होणाऱ्या या बैठकीत महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्यासंदर्भात अंतिम निर्णय होईल। दरम्यान शिवसेना उबाठाने उमेदवार न दिल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बातमी आहे मालेगावमधून। मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो शेख या विजयी झाल्यात। त्यांनी शिवसेनेच्या लता घोडके यांचा 25 मतांनी पराभव केलाय। नसरीन बानो यांना 43 मतं मिळाली तर शिवसेनेच्या लता घोडके यांना 18 मतं पडली आहेत। नसरीन बानो शेख यांच्या बाजूने इस्लाम पार्टीच्या 35, समाजवादी पार्टीच्या 5, काँग्रेसच्या 3 नगरसेवकांनी मतदान केलं तर एमआयएम आणि भाजपचे नगरसेवक हे तटस्थ राहिले। महापौर पदाची निवड होताच सभागृहामध्ये सेक्युलर फ्रंटच्या नगरसेवकांनी जल्लोष केलाय।